नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कदम स्टडी पॉइंट या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 10/12ची निकालची तारीख जाहीर झालेली आहे। 10/12 निकालची रिझल्टची तारीख जाहीर झालेली आहे। अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिझल्ट नक्कीच कळणार केव्हा लागेल केव्हा नाही। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा, कारण तुम्हाला अशीच नवीन माहिती आणि 10/12ची लेक्चर मॅथ केमिस्ट्री एकदम बेसिक पासून मिळत जाईल। 10/12ची लेक्चर मिळत जाईल एकदम बेसिक पासून झिरो टू हीरो पासून। म्हणून तुम्ही लवकर चॅनल सबस्क्राइब करा, असे सपोर्ट करा। तर चला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करू। व्हिडिओ पूर्ण पहा। चला आपण सुरुवात करू आजच्या व्हिडिओला। तर चला पहा मित्रांनो, हेडलाईनच आहे 10/12चे निकाल यंदा मे महिन्यातच अशी हेडलाईन दिलेली आहे। पुढारी या न्यूजपेपरने आहे। चला काय म्हणाले, पुणेकडून न्यूज आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10/12च्या परीक्षेचे निकाल यंदा पहिल्यांदा मे महिन्यात जाहीर होणार। मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात 12चा तर चौथ्या आठवड्यात 10वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे। तर पहिल्यांदा मे महिन्यात रिझल्ट जाहीर करणार आहे। तिसऱ्या आठवड्यात 12च्या तर चौथ्या आठवड्यात 10चे निकाल जाहीर करण्यात आहे। कारण लोकसभेच्या रिझल्टच्या आधी 10/12चा रिझल्ट जाहीर करणार, कारण इलेक्शनमुळे थोडं लवकर रिझल्ट जाहीर करण्यात येणार आहेत। तर चला काय म्हणलं आहे, त्या दृष्टीने राज्य मंडळ जलद गतीने तयार करीत असल्याची माहिती राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। राज्य मंडळाकडून 9 विभागीय मंडळामार्फत 10वीच्या परीक्षा 1 ते 26 मार्च आणि 12ची परीक्षा 21 फरवरी ते 19 मार्च या दरम्यान घेण्यात आली आहे। 10/12ची परीक्षा सुरू असताना संबंधित विषयाची परीक्षा संपली की पेपर तपासणीचे काम सुरू करण्यात आले होते। पेपर तपासणी झाल्यानंतर संबंधित विषयाची उत्तरपत्रिका जमा करण्याची, संकलन केंद्रावर जमा करण्याची ठराविक मुदत ठेवण्यात आली होती। त्यानुसार उत्तरपत्रिका संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले होते। दरवर्षी कोकण आणि मुंबई विभागाकडून उत्तरपत्रिका संकलन आणि अन्य काम उशिरापर्यंत सुरू असते। यंदा मात्र या दोन्ही विभागांचे काम पूर्ण झाले आहे। तसेच राज्य मंडळाचे यंदा उत्तरपत्रिका ठराविक ठिकाणी जाऊन गोळा करण्याची यंत्रणा कामाला लावली आहे। त्यामुळे उत्तरपत्रिका गोळा करण्याचे कालावधी वाचला आहे। तसेच परीक्षा झाली की दरवर्षी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार किंवा परीक्षा काळात शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा कामावर नकार असे प्रकार सारस घडतात। यंदा मात्र कोणताही प्रकार घडला नाही। त्याचबरोबर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात लोकसभा निवडणुकीचा मतमोजणीची वातावरणात राहणार आहे। त्यामुळे देखील निकाल लवकर लावण्याचा राज्य मंडळाचा भर असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। दरवर्षी 12चा निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर 10वीचा निकाल जुलै महिन्याच्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागत असतो। परंतु यंदा मात्र परीक्षेमध्ये कोणतेही मोठा गैरप्रकार होणार नाही। यंदा 10वी तसेच 12चे निकाल मे महिन्यातच जाहीर करण्याची राज्य मंडळाने प्रतिज्ञा आहे। त्यानुसार मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात 12चा व चौथ्या आठवड्यात 10चा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न आहे। त्या दृष्टीने राज्य मंडळाकडून रणनीती फॉलो अप सुरू असून निकालाचे काम जलद गतीने करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आहेत। शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ असे सांगत आहे। तर मित्रांनो, रिझल्ट फक्त मे महिन्यातच येण्याची खूप शक्यता आहे। तुम्ही लवकर तयारी लागा पुढच्या अभ्यासासाठी। तर पुढच्या अभ्यासासाठी 11वी-12वी सायन्स घेत असाल तुम्ही तर आमच्या चॅनलवर सायन्स फिजिक्स मॅथचे व्हिडिओ अपलोड होते, तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि लेक्चरची मजा पाहू शकता एकदम मराठी भाषेमध्ये। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।